नमस्कार, मी सुजाता पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत ब्रिटिशकालीन खूप प्रसिद्ध असं पुणे जिल्ह्यातलं भाटघर धरण। हे धरण अगदी पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तिथून भोर पण जवळ आहे। भोरपासून अगदी 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावरती असलेलं हे भाटघर धरण आहे। त्याचा तालुका आहे भोर। खूप निसर्गरम्य असं परिसरात वसलेलं हे भाटघर धरण आहे। तुम्हाला या धरणाबद्दल काही माहिती जर असेल तर जरूर कमेंटमध्ये सांगा। आणि आजचा हा भाटघर धरणाविषयीचा व्लॉग जो आहे तो आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच येणारे जे आहे ते पुढे डेली व्लॉग पाहण्यासाठी। आणि आजचा व्लॉग जो आहे तो भाटघर धरणाविषयीचा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर आजच्या व्लॉगमध्ये आपण या भाटघर धरणाविषयी माहिती देखील पाहणार आहोत आणि आपण भाटघर धरण देखील पाहणार आहोत। खूप निसर्गरम्य परिसरात वसलेलं असं हे भाटघर धरण आज आपण पाहूया। तर चला मग वेळ न घालवता आपण ह्या व्लॉगला सुरुवात करूया। तर आपण पाहू शकत असाल खूप निसर्गरम्य अशा परिसरात वसलेलं हे भाटघर धरण आहे। पावसाळ्यात तर इथलं वातावरण यापेक्षा देखील निसर्गरम्य असं होऊन जातं। खूप छान परिसर आहे आणि हे धरण भोरच्या उत्तरेस 6 किलोमीटर असून हे येळवंडी नदीच्या काठावर वसलेले आहे। आणि ह्या धरणाचं बांधकाम 1928 साली ब्रिटिशांनी बांधलेलं हे धरण आहे। नीरा नदीच्या काठावरील दुष्काळी भागास पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने हे ब्रिटिशकालीन धरण येळवंडी या नीरेच्या उपनदीवर भाटघर येथे हे धरण बांधण्यात आले। हे धरण पूर्ण दगडी बांधकाम असलेलं हे धरण आहे आणि याची उंची आहे 5792 मीटर व याची लांबी आहे 1625 मीटर। तर याचा पाण्याचा जो साठा आहे तो 150 दशलक्ष घनमीटर इतका आहे। तर ह्याची वीज निर्मिती करण्याची क्षमता जी आहे ती 16 मेगावॅट इतकी जलविद्युत निर्मिती केली जाते या धरणात। या धरणाच्या परिसरात खूप सारे उद्यानं आहेत, डाक बंगले तसेच जलविहार सुविधा देखील या ठिकाणी आहेत। त्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी नेहमी भेट देतात। पावसाळ्यात तर इथला परिसर जो आहे तो यापेक्षा देखील निसर्गरम्य असा होऊन जातो। असं हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे भाटघर धरण आहे। या धरणाला पाणी सोडण्यासाठी एकूण 81 दरवाजे आहेत। जाऊ ना तू इकडे हो ना समीक्षा थोडं। तर हे माझ्या मागे जे दिसतंय ते संपूर्ण भाटघर धरणाचा फुगवटा आहे पाण्याचा। खूप मोठा असं हे भाटघर धरण आहे। पुणे जिल्हा जवळजवळ 3 तालुक्याला ह्या भाटघर धरणाचं पाणी दिलं जातं। बारामती, इंदापूर, दौंड ह्या तालुक्याला ह्या भाटघर धरणातून पाण्याचा जो आहे तो पुरवठा केला जातो। असं हे भाटघर धरण आहे। येते का चप्पल?
पावसाळ्यात काढला. बालपणीचे मित्र आहेत लंगोटी यार. झालं. साक्षीनं दातच घासलं नाही त्याच्यामुळे ते हसं नाही. आजचा हा व्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच पुढे येणारे जे आहेत ते रोजचे डेली व्लॉग पाहण्यासाठी. आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुण्यात अशाच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर. तिथं म्हणजे बैठी झालं असतं मस्त. बनेश्वरच्या मंदिरात त्या मंदिरात मस्त पैकी जागा